आकर्षक चषक रोख रुपये रक्कम 25,000 आपल्याला पुरस्कृत केले। रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे खासदार माननीय विनायकजी राऊत साहेब यांच्याकडून पुरस्कृत करण्यात आलेले आहे आणि आकर्षक चषक आहे हे आपल्याला पुरस्कृत केले। कैलासवासी आशिष अमृतराव शिंदे यांच्या स्मरणार्थ अनंत नगर रिक्टोली यांच्याकडून हे पुरस्कृत करण्यात आलेले आहे। तर दुसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक आहे रोख रुपये रक्कम 15,000 व भव्य दिव्य आकर्षक चषक आपल्याला दुसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक पुरस्कृत केलंय। दसपटी विभाग युवक क्रीडा मंडळ यांच्याकडून पुरस्कृत करण्यात आलेला आहे। तृतीय क्रमांकाचं पारितोषिक आहे रोख रुपये रक्कम 7,000 व भव्य दिव्य आशिष अमृतराव शिंदे यांच्या स्मरणार्थ अनंतनगर रिक्टोली यांच्याकडून पुरस्कृत करण्यात आलेले आहे। आणि त्यानंतर पहा चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक आहे रोख रुपये रक्कम 7,000 व भव्य दिव्य आकर्षक चषक आपल्याला रोख रुपये रक्कम पुरस्कृत केले ते म्हणजेच कोळकेवाडी गावचे माजी सरपंच आणि विद्यमान राष्ट्रवादी युवक तालुका अध्यक्ष सन्माननीय निलेश कदम यांच्याकडून हे पुरस्कृत करण्यात आलेले आहे। तर चतुर्थ क्रमांकाचं जे आकर्षक चषक आहे हे आपल्याला पुरस्कृत केलंय कैलासवासी आशिष अमृतराव शिंदे यांच्याकडून हे पुरस्कृत करण्यात आलेले आहे। उत्कृष्ट फलंदाज याच्याकरिता आपण जर पाहिलं तर रोख रुपये रक्कम आणि त्याचबरोबर आकर्षक चषक असणार आहे। उत्कृष्ट फलंदाजाकरिता रोख रुपये रक्कम 1100 रुपये, उत्कृष्ट गोलंदाजाकरिता 1100 रुपये व आकर्षक चषक, स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडू याच्याकरिता 1500 रुपये अशा प्रकारची रोख रक्कम असणार आहे। आणि या ठिकाणी जे आकर्षक चषक आहे हे आपल्याला पुरस्कृत केले कबड्डी असोसिएशनचे सेक्रेटरी आदरणीय विलासजी गुजर मोरवणे गावचे सुपुत्र हे या ठिकाणी दाखल झालेले आहेत। मी मंडळाचे विद्यमान अध्यक्ष सन्माननीय राजेंद्र शिंदे यांना विनंती करतोय चिपळूण तालुका कबड्डी असोसिएशन सेक्रेटरी विलास गुजर यांचा आपण या ठिकाणी सन्मान करावा। पहिल्या एकूण 3 चेंडूच्या समाप्तीनंतर धावा पहिल्या तर 2 धावा। अतिशय चांगला चेंडू आहे, फलंदाज मात्र या ठिकाणी चांगला फटका खेळू शकत नाहीये। एक चांगल्या प्रकारची कुपनची गोलंदाजी आहे जो आपण अमित पवार आंबलेली संघातून खेळताना पाहतो। गुहागर मधला एक दिग्गज खेळाडू म्हणून त्याच्या पाठीवरती स्टिकर आहे आणि त्याचबरोबर रत्नागिरीच्या टॉप 10 मधला हा एक उत्तम जलदगती गोलंदाज आहे। अशा प्रकारचा हा किरकोळ शरीरयष्टीचा हा गोलंदाज अतिशय सुरेख चेंडू आहे। चेंडू मात्र हवेत आहे, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक नाही आहे, चेंडू मात्र सीमा रेखा पार आर पार जबरदस्त अशा प्रकारचा षटकार पाहायला मिळतोय। पहिला षटकार पहिल्या या षटकातला पहिला या ठिकाणी हा षटकार असणार आहे दुसऱ्या सेमीफायनल मधला। पहिल्या षटकात मात्र जबरदस्त अशा प्रकारची फलंदाजी करतो तो बबलू पाटील। मागच्या सामन्यात देखील अशा प्रकारची धुवाधार फलंदाजी केली होती, चौकार षटकारांची आतिषबाजी केली होती आणि उपांत्य फेरीच्या सामन्यामध्ये त्याने चांगल्या प्रकारची फलंदाजी करत करत आपल्या संघाला मात्र उपांत्य फेरीमध्ये नेऊन ठेवलं होतं। अशा प्रकारचा बबलू मात्र या दुसऱ्या उपांत्य फेरीमध्ये जबरदस्त अशा प्रकारची फलंदाजी करतोय। प्रथम फलंदाजी करण्याची संधी प्राप्त झाल्यानंतर मात्र तो या पहिल्या षटकात एक उत्तुंग अशा प्रकारचा षटकार ठोठावतोय। षटकाराच्या मदतीने संघ पोहोचतोय एकूण 8 या धावसंख्या वरती। गोलंदाजी मार्गपती अमित पवार आहे, समोर मात्र बबलू पाटील जो पहा महाराष्ट्र पोलीस दलामध्ये त्याने कर्तव्य बजावत असताना या क्रीडा क्षेत्राकरता देखील चांगल्या प्रकारचं योगदान दिले। अशा प्रकारचा हा बबलू पाटील आपण मैदानात खेळताना पाहतोय। त्याच्या बॅटमधून आपण एक उत्तुंग अशा प्रकारचा षटकार पाहिला होता जो बरोबर स्क्वेअर 55 चेंडू सीमा पार झाला होता। त्यानंतरचा पुढचा चेंडू आहे तो म्हणजेच पवारचा या बबलू करता। बबलू मात्र पुन्हा एकदा चांगल्या प्रकारचा फटका मारतोय, चेंडू सीमा रेखा पार। आणखी एक षटकार, सलग 2 चेंडूवरती 2 षटकार बबलू पाटीलच्या बॅटमधून। डीजे कॅरी ऑन। थँक्यू सलग 2 चेंडूवरती 2 मोठे फटके खेळलेत
एक बरोबर स्क्वेअर लेग 55 वरून षटकार होता. त्यानंतरचा आपण जर षटकार पाहिला तर काऊ कॉर्नरच्या दरम्यान हा एक चांगल्या प्रकारचा फटका आपल्याला पाहायला मिळतोय. चांगले टायमिंग मॅनेज करतोय. मगाशी देखील क्वार्टर फायनलच्या सामन्यामध्ये अशाच प्रकारची या बबलूकडून फलंदाजी आली होती. तशाच प्रकारची तो फलंदाजी करतोय. आतापर्यंत त्याच्या बॅटमधून सलग 2 चेंडूवरती 2 षटकार आले आहेत आणि या 2 षटकांच्या मदतीने संघ पोहोचतोय एकूण 14 या धावसंख्येवरती. बिनबाद 14 पहिलं षटक या ठिकाणी सुरू आहे आणि पहिल्या षटकातला चांगल्या प्रकारे मारा करण्याची जबाबदारी याच पवारच्या खांद्यावरती होती. परंतु पहिलं षटक संपले. नवा गोलंदाज पाहूया कोण येतो ते. चंद्रकांत कांबळे या ठिकाणी गोलंदाजी मार्कवरती आहे. चंद्रकांत कांबळे आपण पाहिलं तर त्याने रायगडमध्ये मुंबईमध्ये चांगल्या प्रकारची गोलंदाजी केली आहे. त्याचबरोबर पवन तलामध्ये उस्मान पटेल सारख्या फलंदाजाला रोखून ठेवण्याचं काम केलं होतं. अशा प्रकारचा चंद्रकांत कांबळे गोलंदाजी मार्कवरती आहे. स्ट्राईक वरती मात्र कुणाल. अतिशय सुरेख चेंडू आहे. बॅक फुटला गेला होता. चेंडूवरती बॅट भिरकावतोय. कव्हरच्या पट्ट्यात चेंडू जातोय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक येतोय. तोपर्यंत मात्र याच कुणालच्या खात्यात ही दुहेरी धाव प्राप्त होते. या 2 धावांनी संघ पोहोचतोय एकूण 16 या धावसंख्येवरती. 16 बरीच धोक्याचं असं आपण म्हणतो तशा प्रकारची धावसंख्या धावफलकावरती येते. आता मात्र गोलंदाजी मार्कवरती चंद्रकांत असणार आहे. समोर मात्र कुणाल आहे. कुणाल आणि चंद्रकांत अशा प्रकारचा आपण द्वंद्व पाहतोय. चेंडू आणि चेंडू फळीतलं हे द्वंद्व आहे. गोलंदाजी मार्कवरती चंद्रकांत आहे. चंद्रकांतचा हा पुढचा चेंडू आहे तो म्हणजेच कुणाल करिता दुसऱ्या षटकातला पुढचा चेंडू पुढे सरसावतो आहे. कोणत्याही प्रकारची गरज नव्हती. इथे मात्र त्याच्याकडून चूक केली गेली आणि चुकीचं प्रत्यंतर पहा. एक चेंडू आणि फक्त एकच धाव चंद्रकांतला या ठिकाणी खर्च करावी लागणार आहे. जर सरळ बॅटने खेळला असता तर मगाच्या एक चांगल्या प्रकारचा फटका आपल्याला कुणालच्या बॅटमधून पाहायला मिळाला असता. परंतु कुणालकडून चूक झाली होती. त्याचा फायदा मात्र बरोबर या चंद्रकांतला होतोय. चंद्रकांत देखील अचूक टप्प्याची गोलंदाजी करतो. या आधीच्या सामन्यामध्ये त्याने फक्त 2 धावा खर्च केल्या होत्या. 2 मोहरे टिपले होते. अशा प्रकारची गोलंदाजी करणारा हाच चंद्रकांत मात्र आपण या आता गोलंदाजी मार्कवरून आपण पाहतोय. दुसरा षटक टाकतोय. पहिला उपांत्य फेरीचा सामना झालाय आणि दुसऱ्या उपांत्य फेरीच्या सामन्यामध्ये आपण हे पहिलं षटक पाहतोय. पहिली इनिंग सुरू आहे. प्रथम फलंदाजी केली जाते ती म्हणजेच या ठिकाणी आशिष 11 रिक्टोली संघाकडून. आशिष 11 रिक्टोली संघाचा आपण पाहतोय तो म्हणजे बबलू पाटील ज्याच्या बॅटमधून पहा उत्तुंग अशा प्रकारचे 2 षटकार सलग 2 चेंडूवरती आले आहेत. हॅट्रिक ऑन असणार आहे. मगाच्या सामन्यात देखील अशाच प्रकारची परिस्थिती होती. शेवटच्या 2 चेंडूवरती पहिल्या षटकातले 2 षटकार ठोठावले आणि आता देखील हा जबरदस्त अशा प्रकारचा फटका. चेंडू सीमा रेखा पार नाही आहे. हातात चेंडू आहे. खरंच त्या क्षेत्ररक्षकाची तारीफ करावी लागेल. अचूक पद्धतीने तो पहा झाडाखाली गेला होता. अंदाज घेतला. अंदाज घेऊन बरोबर झेड टिपलाय. फलंदाज बाद होतोय. बबलू पाटील सारखा एक मोहरा टिपण्यामध्ये हा चंद्रकांत कांबळे यशस्वी ठरतोय. मी थांबतोय. डीजेला बोलावतोय. असा गेलो असा बारामतीच्या टेनिस जगतामध्ये ज्याचं अग्रस्थानी नाव आहे अशा प्रकारचा अक्षय तावरे या मैदानात येताना आपण पाहतोय. बबलू पाटीलची खेळी या वेळेला चंद्रकांतने संपुष्टात आणली आहे. बबलू मात्र रत्नागिरीचं पाणी दाखवतोय. बबलूला मात्र रत्नागिरीचं पाणी दाखवलं गेलं ते म्हणजेच या चंद्रकांतकडून. आता मात्र बारामतीचा हा अक्षय तावरे फलंदाजी मार्कवरती आहे. जो पहा उत्तुंग अशा प्रकारचे चौकार षटकार ठोठावतो अशा प्रकारचा फलंदाज आपण स्ट्राईक रेटवरती पाहतोय. समोर मात्र पहा तितक्या चांगल्या प्रकारचा गोलंदाज चांगल्या प्रकारची गोलंदाजी करतोय. चंद्रकांत मात्र मी किती गुणवान आहे. लाल मातीतलं टॅलेंट या ठिकाणी सिद्ध करतोय. पहिल्यांदा बबलू पाटीलला तंबूत परतवलं. त्यामागोमाग अक्षय तावरेला देखील तो तंबूत परतवतोय. मी थांबतोय. डीजेला बोलवतोय. असा गेलो किरण
ही क्रीडानगरी अत्यंत चांगल्या प्रकारची क्रीडानगरी आहे। आपण हे जे मैदान पाहतोय ते स्वमालकीचं आहे। दसपट्टी विभाग युवक क्रीडा मंडळाच्या स्वमालकीच्या मैदानातली अर्थातच कैलासवासी आशिष अमृतराव शिंदे क्रीडानगरीतली ही आपण भव्य दिव्य 39व्या क्रीडा महोत्सवातील क्रिकेटची स्पर्धा पाहतोय। या क्रिकेटच्या स्पर्धेतला हा दुसरा उपांत्य फेरीचा सामना आहे। आशिष 11 रिक्टोली विरुद्ध कळकवणे अ। प्रथम नाणेफेकीचा कौल आपल्या खात्यात गेल्यानंतर कळकवणे अ संघाने क्षेत्ररक्षण स्वीकारलं होतं आणि आता मात्र 2 गड्यांच्या मोबदल्यात दुसऱ्या षटकात एकूण धावा होत आहेत त्या म्हणजेच 17 धावा। 17 वरती मात्र खतरा दिलाय तो म्हणजेच या चंद्रकांतने 2 गडी तंबूत परतवलेत। बबलू पाटील ज्याच्या बॅटमधून आपण पहिल्या क्वार्टर फायनलच्या सामन्यामध्ये मोठे अशा प्रकारचे फटके पाहिले होते। त्यानंतर आशिषचा त्याचबरोबर अक्षय तावरेल देखील त्याने तंबूत परतवलंय। कारण अक्षय तावरेचं नाव जर आपण पाहिले तर बारामती पुणे त्याचबरोबर सांगली सातारा या ठिकाणी अत्यंत अग्रस्थानी अशा प्रकारचा फलंदाज आणि उग्र फलंदाज अर्थातच विस्फोटक फलंदाज म्हणून त्याच्या पाठीवरती स्टिकर होता। त्यानंतर आलेला नवा फलंदाज आपण मैदानात पाहतोय धनंजय। या ठिकाणी पहा हा चेंडू देखील फसतोय। हे एक कौशल्य आहे ते म्हणजेच या चंद्रकांतचे TWJ गुहागर संघाकडून खेळणारा आज हा चंद्रकांत मात्र चांगल्या प्रकारची गोलंदाजी करतोय। मुंबईमधील जर आपण पाहिलं तर आपण वर्ल्ड कप समजतो त्या स्पर्धेत देखील तो खेळलाय। आता मात्र खराब मारा आहे। निश्चितच पंच आमच्या दिशेत वळतायत एक अतिरिक्त धाव असल्याची खूण करतायत। सुप्रीमो मध्ये देखील याने गोलंदाजी केली त्याचबरोबर चॅम्पियन ट्रॉफी रत्नागिरीमध्ये देखील चांगल्या प्रकारची गोलंदाजी केली अशा प्रकारचा चंद्रकांत। आता मात्र हा चेंडू जबरदस्त चेंडू आहे फलंदाजाला बीट करतोय। उस्मान पटेल सारख्या फलंदाजाला तो रोखू शकतो तर या फलंदाजाला रोखणं हे त्याच्याकरता सोपं आहे। अशा प्रकारे तो रोखतोय। दरम्यान दुसरं षटक संपतोय आणि दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर प्रथम फलंदाजी करताना आशिष 11 रिक्टोली संघाची धावसंख्या होती एकूण 2 गड्यांच्या मोबदल्यात 18 धावा। 18 वर्षांनंतर आपल्याला मतदानाचा अधिकार प्राप्त होतो त्याचबरोबर आपल्याला आपण संज्ञान देखील होत असतो। अशा पद्धतीने धावफलकावरती धावा आहेत त्या 18 कारण या चंद्रकांतने या षटकात मात्र 2 गडी गारद केलेत आणि अतिशय चांगल्या प्रकारची गोलंदाजी केली। 4 धावा फक्त खर्च केल्यात। अप्रतिम गोलंदाजी आहे। याच चंद्रकांत करिता मात्र टीम मीटिंग घेतली गेली। टीम मीटिंग जास्त होता का म्हणे। फिर एक बार मैं सभी मेहमानों को दर्शकों का तहे दिल से स्वागत करता हूं। गेंदबाजी के मोर्चे पर गेंदबाज तैयार है। अमन यहां पर गेंदबाजी के मोर्चे पर है। जरूर यहां पर इनके हाथों द्वारा ये तीसरा ओवर है और सामने देखेंगे ना तो लेफ्ट हैंड बल्लेबाज कुणाल कोंद है। ये भी खतरनाक बल्लेबाज है। इनके नाम पर भी बड़े बड़े रिकॉर्ड है। कम गेंदों में ज्यादा रन बनाने की आदत है। इस सीजन के ये सबसे यहाँ पर सफल बल्लेबाज यहाँ पर स्ट्राइक एंड पर है और नॉन स्ट्राइक एंड पर बल्लेबाज धनंजय। सामने देखेंगे तो गेंदबाज इस बार मैंने कहा था लेकिन इस बार चंद्रकांत के पास गेंद थी। चंद्रकांत के पास गेंद है ले लिया लपक लिया और एक झटका लगता हुआ तीसरा झटका लेफ्ट हैंड बल्लेबाज के तौर पर यानी कुणाल वापस जाएंगे। डीजे कैरी ऑन। राजेंद्र महादेवराव शिंदे, सरचिटणीस आदरणीय राजेंद्र बाळकृष्णराव शिंदे, खजिनदार आदरणीय सचिन यशवंतराव शिंदे, त्याचबरोबर प्रमुख सल्लागार हनुमंत पुतळाजीराव शिंदे, कार्याध्यक्ष महेश दिलीपराव शिंदे अर्थातच MD शिंदे, सल्लागार पाहिले तर प्रदीप दत्तारामराव शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या पदाधिकारी आणि सदस्यांच्या माध्यमातून आपण हा क्रीडा महोत्सव या ठिकाणी साकारत आहोत। या क्रीडा महोत्सवातील एक महत्त्वपूर्ण अशा प्रकारचा आपण सामना पाहतोय। दुसरा उपांत्य फेरीचा सामना आशिष 11 विरुद्ध कळकवणे अशा प्रकारचा सामना पाहतोय। आशिष 11 रिक्टोली संघाकडून मात्र या ठिकाणी फलंदाजी केली जाते। प्रथम फलंदाजी करताना एकूण 3 गड्यांच्या मोबदल्यात धावा पाहिल्या तर तिसऱ्या षटकात 18 धावा। गोलंदाजी मार्कवरती येतो गोलंदाज
एक चांगल्या प्रकारची गोलंदाजी करणारा हा अमान पाहतोय. समोर मात्र फलंदाजी मार्कवरती येतो फलंदाज दत्तू आहे, अर्थातच दत्तप्रसाद सावंत. दत्तप्रसाद सावंत कडून ही फलंदाजी केली जाते. या चेंडूवरती मात्र चांगला प्रहार आहे, एक चांगला फटका आहे, परंतु काजूच्या झाडामुळे चेंडू अडतोय आणि त्यानंतर दत्तप्रसादला मात्र ही दुहेरी धाव प्राप्त होते. इथे मात्र दत्तप्रसादला संपूर्ण फलंदाजीची धूरा आहे ती आपल्या खांद्यावरती घ्यावी लागणार आहे, कारण नवीन जे पहिले 3 फलंदाज होते ते चांगल्या प्रकारचे फलंदाज तंबूत परतलेले आहेत. आता मात्र दत्तप्रसादला ही पूर्ण जबाबदारी आपल्या खांद्यावरती घ्यावी लागणार आहे. दत्तप्रसादच्या साथीला असणार आहे तो म्हणजे धनंजय आणि दत्तू. या ठिकाणी पाहूया कशा प्रकारची फलंदाजी करतात ते, कारण तिसरं षटक आहे. तिसऱ्या षटकाचा मारा मात्र अमान करतोय. समोर मात्र फलंदाजीची धुरा सांभाळण्याची जबाबदारी आहे ती म्हणजे दत्तप्रसाद सावंत, साबर्डेचे सुपुत्र आहे, ज्याच्या नावावरती पहा अनेक मॅन ऑफ द सिरीज आहेत. अशा प्रकारचा दत्तप्रसाद सावंत पुन्हा एकदा फलंदाजी मार्कवरती आहे. चांगला चेंडू आहे, चांगला फटका आहे. त्याने पाहिलं होतं की क्षेत्ररक्षक सर्कलच्या आतमध्ये आहे. वन बाउंड चेंडू सीमा पार, आर पार, जबरदस्त चौकार. डीजे ऑपरेटर मला जोडले जात आहेत. बावीस 24 धाबा, 3 गड्यांच्या मोबदल्यात 24 धाबा. दत्तू पाहूया इथून किल्ला लढवणार का. संपूर्ण जबाबदारी मात्र त्याच्या खांद्यावरती आहे. त्याला माहित आहे की माझ्यावरती ही जबाबदारी आहे आणि त्या जबाबदारीचं भान ठेवून तो मात्र या ठिकाणी खेळण्याचा प्रयत्न करणार आहे. एक चेंडू त्याने भिरकावून दिला होता चौकाराकरिता. पुन्हा एकदा अमान पुढचा चेंडू टाकतोय. या चेंडूवरती मोठा फटका आहे, चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक मात्र या ठिकाणी प्रेक्षक बनणार आहे, कारण त्याच्यावरून चेंडू क्षेत्ररक्षकांच्या दिशेने जातोय. इथे आणखी एक चौकार येतोय. सलग 2 चेंडूवरती 2 चौकार दत्तूच्या बॅटमधून. षटकार आहे, षटकार आहे की चौकार आहे पंच आमच्या दिशेने कळवतील. पंच चाचपणी करतायत. या ठिकाणी षटकार आहे, एक अप्रतिम. याच षटकातले अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. मात्र दत्तूने मात्र इथे चांगल्या प्रकारची धुरा सांभाळण्याचा निश्चितपणे प्रयत्न केलाय. त्यात तो पहा 2 चेंडूवरती 2 मोठे फटके खेळतो, एक चौकार एक षटकार. या चौकार आणि षटकारच्या मदतीने संघ पोहोचतोय 3 गड्यांच्या मोबदल्यात. तिसऱ्या षटकात 30 या धावसंख्येवरती गोलंदाजी मार्कवरती अमान असणार आहे, जो राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करतोय. समोर मात्र उजव्या हाताचा फलंदाज पुढे सरसावतोय. करा फटका, चेंडू हवेत आहे, त्या ठिकाणी साधा सोपा जाईल. फलंदाज बाद. दत्तू सारखा एक मोहरा टिपण्यात या अमानला यश प्राप्त होतोय. 4 गड्यांच्या मोबदल्यात 30 धाबा आणि षटक क्रमांक आपण हे 30 संपलेलं पाहतोय. एक चेंडू शिल्लक आहे. पसुतकामध्ये नवीन फलंदाज आपण मैदानात पाहतो तो म्हणजेच आसिफ शेख आहे. आसिफ शेख आणि त्याच्या जोडीला आहे तो नॉन स्ट्राइक वरती धनंजय भिंताडे. मला वाटतं भिंताडे कुटुंबियांचं क्रिकेट करता मोठं योगदान आहे पुण्यामध्ये. अशा प्रकारचा धनंजय फेरेक या ठिकाणी गोलंदाजी मार्कवरती असणार आहे तो गोलंदाज अमान आहे. समोर मात्र डावखुरा फलंदाज आहे तो म्हणजे नवा फलंदाज आसिफ शेख. आसिफ शेखची उत्तम फेक असते, परंतु चेंडू पाहूया कशा प्रकारे मारणार तो. हा चेंडू मात्र जबरदस्त आहे, अप्रतिम. सर्वात उंच खुरा देखणा अशा प्रकारचा फटका पण स्ट्रेट बॉलच्या स्वरूपात आसिफच्या बॅट मधून पाहायला मिळतो. तो षटकार बरोबर स्टेजच्या वरती आहे. डीजे ऑपरेटर मला जोडले जात आहेत.
वाजवलंय. कारण आसिफची गोलंदाजी देखील तितकीच चांगली आहे, फलंदाजी तितकीच चांगली आहे. त्यामुळे तो म्हणतोय की या ठिकाणी मी चांगलाच आहे, काय कशाला भेटण्याची गरज आहे. फिर एक बार मैं सभी दर्शकों का खिलाड़ियों का तहे दिल से स्वागत करता हूं. 4 विकेट के नुकसान पर रन संख्या 36 रन 3 ओवर के बाद. अब गेंदबाजी के मोर्चे पर गेंदबाज फिर एक बार यहां पर ये केम्बले है, चंद्रकांत केम्बले, और इनके सामने बल्लेबाजी करने की जिम्मेदारी है बल्लेबाज धनंजय भिंताड़े है. धनंजय भिंताड़े के लिए अगली गेंद अंपायर के बगल से तेज कदमों के साथ गेंदबाजी करते हुए चंद्रकांत. ये देखिए इस बार देखेंगे तो 1 रन की कोशिश की थी, वाइड है और आउट भी है, रन आउट भी है. वापस आएंगे बल्लेबाज आसिफ. आसिफ ने यहां पर कोशिश की थी. वापस आने वाले बल्लेबाज देखेंगे तो यहां पर धनंजय है. धनंजय के तौर पर यहां पर ये 5वां झटका लगता हुआ. जब तक यहां पर खेल रुका है तब तक के लिए मैं रुकता हूं, सीधे चलता हूं डीजे की तरफ. क्यों जेव्हा संधि मिळेल ना त्यावेळेला तुम्हाला जोरात वाजायचंय. अब नहीं बजे तो कब बजे, कल कोई भी सुनने के लिए तैयार नहीं रहेगा. फिर एक बार गेंदबाजी के मोर्चे पर गेंदबाज चंद्रकांत तैयार है और सामने लेफ्ट हैंड बल्लेबाज आसिफ तैयार. ये देखिए उड़ाया है आसमान में, वहां फील्डर पहुंचे तो ये आसान नहीं है, लेकिन इस बार ले लिया, लपक लिया. आसिफ भी यहां पर वापस आते हुए ये 6ठा झटका लगता हुआ और गाना बजता हुआ. पर देखेंगे तो अमोल भोसले है और नॉन स्ट्राइक एंड पर मदन चांदे है. दोनों बल्लेबाज यहां से जानते हैं किस तरह की बल्लेबाजी करना है. इनके नाम पर भी बड़े बड़े रिकॉर्ड्स है, लेकिन ये इतिहास दोहराने की जरूरत है. इनके पिछला रिकॉर्ड देखेंगे तो इतिहास में है, लेकिन इस इतिहास को दोहराने की जरूरत है. ओहो अच्छी गेंद. अमोल जैसे बल्लेबाज को यहां पर बांध कर रखने की कोशिश की थी इस सब गेंदबाज ने. चंद्रकांत जानते हैं किस तरह की खिलवाड़ करने, किस तरह का टिप्पा खिलाना है. हर एक गेंद के ऊपर ये जो गेंदबाज है ये परिवर्तन करते, वेरिएशंस रखते हैं, और सामने वाले जो बल्लेबाज है इनके कमियां ढूंढते हैं और इनके कमियों के ऊपर हमला कर कर इनको दबाव में रखने की कोशिश करते हैं. फिर एक बार चंद्रकांत तैयार है और सामने देखेंगे तो अमोल तैयार है बल्लेबाजी के लिए. चंद्रकांत के सामने अगली गेंद. ये देखिए अब गेंद देखेंगे तो हवा में है, लेकिन 1 रन पूरा किया, दूसरा रन पूरा किया और तीसरी की मांग है और तीसरा रन भी पूरा होता हुआ, और 3 रनों के साथ साथ यहां पर तालियां बजती हुई. तालियों के साथ साथ रन संख्या देखेंगे तो 6 विकेट के नुकसान पर 40 रन. अब देखेंगे चंद्रकांत के सामने यहां पर 3 रन बनाए. जरूर यहां पर देखेंगे तो भारतीय जनता पार्टी से रत्नागिरी जिल्हा उपाध्यक्ष आदरणीय सुभाषराव महादेवराव शिंदे यांचं या ठिकाणी आगमन झालेले. त्याचबरोबर कोळकेवाडी गावचे सुपुत्र आदरणीय सचिन सुभाषराव शिंदे यांचंही या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्याचबरोबर कोळकेवाडी गावचे सुपुत्र आदरणीय आशिष अशोकराव शिंदे यांचंही या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्याचबरोबर संजय विक्रमराव भोसले हेही या ठिकाणी दाखल झाले. त्यांचा मी या 39व्या क्रीडा महोत्सवामध्ये दसपटी विभाग युवक क्रीडा मंडळाच्या वतीने मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. अतिशय मदन चांदेच्या बॅटमधून एक चांगल्या प्रकारचा आपल्याला फटका पाहायला मिळाला आहे, परंतु चेंडू बरोबर त्या ठिकाणी हातात आहे. फलंदाज बाद होतोय. मदनच्या स्वरूपात 7वा धक्का बसतोय. 7 गड्यांच्या मोबदल्यात धावा पाहिल्या तर एकूण 40 धावा. चंद्रकांतने मात्र चांगल्या प्रकारची गोलंदाजी केली, कोणत्याही प्रकारची संधी दिलेली नाहीये. डीजे ऑपरेटर मला जोडले जातात.
थैंक यू। फिर एक बार अब देखेंगे तो अच्छी गेंदबाजी की है, सटीक गेंदबाजी है। गेंदबाज ये चंद्रकांत है, जिन्होंने रायगढ़ में, रत्नागिरी में, ठाणे, पुणे, इसके साथ साथ बंबई में अच्छे अच्छे टूर्नामेंट्स किए हैं। सुप्रीमे चषक में इन्होंने अपना जलवा दिखाया था, चैंपियन ट्रॉफी रत्नागिरी में जलवा दिखाया था, श्रृंगारी प्रीमियर लीग में इन्होंने जलवा दिखाया था। तो यही गेंदबाज वहां पर गेंदबाजी करते हुए सीपीएल यानी चिपलून प्रीमियर लीग में भी इन्होंने अच्छी गेंदबाजी की थी। उस्मान जैसे बल्लेबाज को 4-5 गेंदों में एक भी रन बनाने नहीं दिया था, वही बल्लेबाज, वही गेंदबाज वहां पर गेंदबाजी करते हुए। ये देखिए, इस बार खड़े खड़े खेलना चाहते थे, रन लेना चाहते, लेकिन इस बार ये 8वां विकेट गिरता हुआ, जरूर यहां पर 40 पर ये 8वां विकेट गिरता हुआ, म्यूजिक बजता हुआ। कम ऑन डीजे। सेमीफाइनल का पहले बल्लेबाजी करते हुए रन संख्या देखेंगे। आशीष 11 दिक्टोली की 8 विकेट के नुकसान पर 40 रन जीतने के लिए 41 रन की जरूरत आहे। एकूण 41 धावांची गरज आहे विजयाकरिता, ती म्हणजेच कळकवणे असंघाकरिता। आपण व्यासपीठावरती पाहतोय ते म्हणजे भारतीय जनता पार्टीचे रत्नागिरी जिल्ह्याचे उपाध्यक्ष सुभाषराव महादेवराव शिंदे, गाव कोळकेवाडी, त्याचबरोबर आदरणीय सन्माननीय सचिन सुभाषराव शिंदे कोळकेवाडीचे सुपुत्र हेही या ठिकाणी उपस्थित आहेत। कोळकेवाडीचे दुसरे सुपुत्र आशिष अशोकराव शिंदे हेही या ठिकाणी उपस्थित आहेत। त्याचबरोबर या व्यासपीठावरती आपण पाहतोय संजय विक्रमराव भोसले यांचं देखील आम्ही अत्यंत मनापासून स्वागत करतोय। दसपट्टी विभाग युवक क्रीडा मंडळाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या 39व्या क्रीडा महोत्सवामध्ये याआधी या स्पर्धेतल्या अंतिम फेरीत दाखल झालाय तो संघ आहे कळकवडे ब चा संघ आहे। मी या ठिकाणी थांबणार आहे आणि डीजेला बोलावतोय, परंतु या ठिकाणी मी डीजेला फक्त 7 ते 8 मिनिटांची रेस्ट असेल आणि त्यानंतर आपला लगेचच अंतिम सामना या ठिकाणी सुरू होणार आहे। मित्रांनो, तुम्हाला माहित आहे की आपण या दसपट्टी विभागातली ही एक भव्य दिव्य अशा प्रकारची स्पर्धा पाहतोय। अर्थातच दसपट्टी विभाग युवक क्रीडा मंडळ आरोग्य मित्र दसपट्टी विभागाचे प्रथम प्रकाशराव शिंदे यांना विनंती आहे, आपण समालोचन कक्षाजवळ यायचं आहे आणि आपला बॅच घेऊन जायचा आहे। प्रथम प्रकाशराव शिंदे दसपट्टी विभाग आरोग्य मित्र, चला क्षेत्ररक्षण सजून घ्या।
क्षेत्ररक्षण सजवायचे प्लीज, टाइमपास नको. सलामीचे फलंदाज देखील मैदानात जाऊ देत. बॅट्समन नेम प्लीज. फलंदाज आपण मैदानात जाताना पाहतोय. त्यांच्या समोर उद्दिष्ट असणार आहे ते 41 धाबांचं. दुसरा उपांत्य फेरीचा सामना आशिष 11 विरुद्ध कळकवणे अ. नाणेफेकीचा कौल आपल्या खात्यात गेल्यानंतर आशिष 11च्या संघाला मात्र फलंदाजी करता 5 रन केलं होतं, ते म्हणजेच कळकवणे अ संघाने एक चांगल्या प्रकारची गोलंदाजी केली आहे. पहिला निर्णय त्यांचा अतिशय यशस्वी ठरलाय, कारण 4 षटकामध्ये फक्त 41 धाबा या ठिकाणी हे उद्दिष्ट असणार आहे. निश्चितच एक चांगल्या प्रकारची दर्जेदार अशा प्रकारची स्पर्धा आहे. सकाळी आपण या स्पर्धेबद्दल गौरवोद्गार पाहिले होते की मला स्पर्धा ही खेळायची आहे, मला कशा प्रकारे या स्पर्धेत जाता येईल अशा प्रकारची उत्सुकता असलेली आणि अशा प्रकारची उत्सुकता शिगेला टांगलेले आपण खेळाडू देखील या स्पर्धेत खेळताना आपण पाहतोय. या स्पर्धेच्या निमित्ताने संगमेश्वर तालुक्यातील एक उत्तम कबड्डीपटू आणि त्याचबरोबर पोलीस दलात कार्यरत असणारे नंदकुमार सावंत यांना विनंती आहे आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. आम्ही आपलं या स्पर्धेच्या निमित्ताने मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. नंदकुमार सावंत कबड्डीपटू संगमेश्वर मधील आणि पोलीस दलात कार्यरत असणारे. त्यानंतर मात्र सागर कांबळे या ठिकाणी गोलंदाजी मार्कवरती येतात. समोर मात्र डावखुरा फलंदाज अर्थातच हानिफचा साथीदार बंड्या मोरे या ठिकाणी फलंदाजी मार्कवरती आहे. गुहागरची शान म्हणून आपण त्याला ओळखतो. एक चांगला फटका आहे, त्याला खेळायचा होता परंतु बॅटचा पट्टा चेंडू येत नाहीये. खोलवर टप्प्याचा चेंडू होता. यष्टीरक्षक मात्र या ठिकाणी चकतोय, त्याचबरोबर फलंदाज देखील चकतोय. एक चेंडू निर्धाव टाकण्यामध्ये हा सागर कांबळे यशस्वी ठरतोय. सागर देखील एक गुणवान अशा प्रकारचा गोलंदाज आहे. बंड्यासारखे फलंदाजाला तो निश्चितपणे रिझवण्याचं काम करणार आहे. या षटकातला पुढचा चेंडू पुढे सरसवतो, चेंडूवरती बॅट भिरकावतोय परंतु या बंड्या मोरे सारख्या फलंदाजाला हा चेंडू समजत नाहीये. याचाच अर्थ टप्पा पहा किती अचूक टप्पा आहे. नियंत्रित अशा प्रकारची गोलंदाजी केली जाणार आहे ती म्हणजेच याच सागरकडून पहिलं षटक आहे. 41 धावांचा पाठलाग करायचा आहे. 4 षटकांचा सामना आहे. मात्र या ठिकाणी कळकवणे अ संघाकडून दोन्ही सलामीचे फलंदाज आपण मैदानात पाहतोय. स्ट्राईक एंडवरती हानिफ आहे तर नॉन स्ट्राईक एंडवरती बंड्या मोरे. तर पहिल्या षटकाचा मारा करतोय तो म्हणजेच अर्थातच गोलंदाज रत्नागिरी जिल्ह्यातील पोलीस दलातील उत्कृष्ट कबड्डीपटू असणारे नंदकुमार सावंत यांचं इथे आगमन झालेलं आहे. राजू शिंदे यांनी त्यांचा सन्मान करायचा आहे. व्यासपीठावरती सन्मान केला जातोय कबड्डीपटू आणि पोलीस दलात कार्यरत असणारे संगमेश्वरचे सुपुत्र नंदकुमार सावंत यांचा. एक चांगला फटका, दर्जेदार फटका. हनीफच्या बॅटमधून आपण जबरदस्त उत्तुंग अशा प्रकारचा षटकार पाहतोय. मिड विकेटच्या पट्ट्यातून पहिला षटकार आशिष 11च्या विरुद्ध बाजूने कळकवणेकडून हा पहिला षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. डीजे कॅरी ऑन. अशा प्रकारचा फटका आहे, अप्रतिम अशा प्रकारचा फटका आहे. पहा चेंडू बॅटचा पट्टा घेतला होता, बरोबर बॅटच्या मधोमध घेतला आणि चेंडू भिरकावून दिलाय. तो म्हणजेच मिड विकेटच्या पट्ट्यातून षटकाराकरिता पहिला षटकार आपण पाहतोय. तो म्हणजेच हानिफच्या बॅटमधून
कळकवणे असंघाकरिता 41 धावांचा पाठलाग करायचा. अशा वेळेला मात्र हा एक चांगल्या प्रकारचा फटका खेळल्यामुळे कळकवणे असंघाचा आत्मविश्वास उंचावलेला असणार आहे. अशा प्रकारे आत्मविश्वास उंचावल्यानंतर त्या विश्वासाला खाली आणण्याचं काम करणार आहे तो म्हणजे सागर कांबळे. गोलंदाजी मात्र त्याच्याकडे इथून मात्र त्याने जर ब्रेक थ्रू दिला तर दबाव असणार आहे तो म्हणजेच फलंदाजी करणाऱ्या संघावरती. परंतु हा चांगला चेंडू आहे. बॅटची कडा घेऊन बरोबर स्लिपच्या पट्ट्यात चेंडू जातोय. मिसफिल्ड होतोय परंतु धाव घेण्याचा प्रश्न येत नाहीये. एकही धाव प्राप्त होणार नाहीये. एक निर्धाव चेंडू पुन्हा एकदा सागर टाकतोय. अशा प्रकारचे निर्धाव चेंडू 8 ते 10 आले तर मात्र दबाव असणार आहे तो म्हणजेच कळकवणे असंघावरती. पाहूया तशा प्रकारचे चेंडू टाकले जाणार का. इथून मात्र 8 ते 10 चेंडू निर्धाव येणं गरजेचं आहे. तशा प्रकारची गोलंदाजी होणार का. परंतु समोर कोण आहे. हनीफ रुमानी. तोच हनीफ रुमानी. हा चेंडू मात्र खेळू शकत नाहीये. चांगल्या प्रकारे त्याला बॅटच्या पट्ट्यात घेता येत नाहीये. 30 यार्डच्या आतमध्ये स्क्वेअर लेग पंचांच्या बाजूला चेंडू गेल्यानंतर क्षेत्ररक्षक येईपर्यंत ही एकेरी धाव आहे ती म्हणजेच हनीफच्या खात्यामध्ये. या एका धावेने संघ पोहोचतोय 41 धावांचा पाठलाग करताना 8 या धावसंख्येवरती. निश्चितच समोरच्या गोलंदाजाची वाट लावायची असेल तर मात्र इथे मोठे फटके खेळावे लागणार आहेत. जर समोरच्या फलंदाजाची जर वाट लावायची असेल तर गोलंदाजाला मात्र अचूक टप्पा आणि बुंद्यात मारा करावा लागणार आहे. तशा प्रकारचा तो मारा करणार का. या षटकात महत्वपूर्ण अशा प्रकारचा चेंडू टाकण्याची जबाबदारी आहे ती म्हणजेच सागरच्या खांद्यावरती. सागर पाहूया कशा प्रकारची गोलंदाजी करतो ते. आशिष 11 रिक्टोली संघाचा सागर ही गोलंदाजी करतोय. चांगला फटका आहे. चेंडू हवेत आहे. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. साधा सोपा जाईल. खराब वेळ फलंदाज बाद होतोय तो म्हणजेच बंड्याच्या स्वरूपात पहिला धक्का बसतोय 8 या धावसंख्येवरती. आणखी एक गाणं वाजतंय अलोक देशमुख. सन्मान सचिन सुभाषराव शिंदे यांचा सन्मान राजेंद्र बाळकृष्ण शिंदे यांनी करायचा आहे. पहले ओवर के बाद कुल मिलाकर रन संख्या 41 रन का पीछा करते हुए एक विकेट के नुकसान पर 8 रन. गेंदबाजी के मोर्चे पर ये आसिफ शेख है. पिछली बार बहुत ही अच्छी गेंदबाजी की थी और सामने कौन है. आशिष अशोकराव शिंदे यांचा इथे सन्मान करण्यात येत आहे. ओहो लाजवाब स्ट्रोक है. दर्शनीय स्ट्रोक. खिलाड़ी बन गए दर्शक. दर्शक बन गए खिलाड़ी. ये छक्का आता हुआ. छक्के के साथ साथ गाना बजता हुआ. यही आसिफ ने अच्छी गेंदबाजी की थी. सटीक गेंदबाजी की थी. तीखा मारा किया था. वही गेंदबाज यहां पर अब महंगे साबित होते हुए क्योंकि सामने कौन है. हनीफ है. चिपलून के टाइगर है. वही टाइगर यहां पर ये बल्लेबाजी कर रहे पुणे के आसिफ के सामने. आसिफ शेख की अगली गेंद अंपायर के बगल से तेज कदमों के साथ. ये देखिए बहुत ही अच्छी गेंद. हवा में गेंद है. वहां फील्डर मौजूद है. ले लिया. लपक लिया और एक झटका लगता हुआ और गाना बजता हुआ. तसेच संजय प्रेमराव भोसले यांना इथे सन्मान करण्यात येत आहे. कर जाना है. मुदस्सर प्लीज 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 आपका सहयोग हमें चाहिए. नए बल्लेबाज मुदस्सर मैदान में जाते हुए आसिफ शेख ये कह रहे एक तेरी एक मेरी.
तू शेर है तो मैं सब्बा शेर हूं, इस तरह की यहाँ पर मैदान में कहानी चलती हुई। हनीफ ने पहले गेंद पर छक्का लगाया था, बाद में देखेंगे तो इनको वापस भेजा है शेख ने। ये जो आसिफ शेख है वो बहुत ही अच्छी गेंदबाजी करे, गेंदे शेष है। फिर एक बार, इस बार गेंद हवा में, लेकिन वहां कोई फील्डर मौजूद है या नहीं, लेकिन वहां फील्डर मौजूद है, लेकिन एक रन यहां पर मुकम्मल होता हुआ, दूसरा रन भी पूरा होता हुआ, 2 रनों के साथ साथ रन संख्या बढ़ती हुई, कुल मिलाकर रन संख्या 2 विकेट के नुकसान पर 16 रन दूसरा ओवर प्रगति पर है। 41 रनों का पीछा करना है, 4 ओवर का मुकाबला है, ये सेमीफाइनल का मुकाबला है। आशीष 11 वर्सेस कलकवनी के बीच का मुकाबला। इस बार उड़ाया है आसमान में, लेकिन वहां फील्डर मौजूद है, ले लिया, लपक लिया, और एक झटका लगता हुआ, तीसरा झटका लगता हुआ मुदस्सर के रूप में, और गाना बजता हुआ। ये है ना, ये नए बल्लेबाज साहिल, नए बल्लेबाज मैदान में जाते हुए, तीसरा विकेट गिर चुका है, और नए बल्लेबाज साहिल मैदान में जाते हुए, कुल मिलाकर रन संख्या 16 रन है। अभी भी यहां पर ये आसिफ शेख है, एक तेरी एक मेरी ऐसी कहानी चलती हुई। क्या बात है, लाजवाब यहां पर गेंदबाजी होती हुई, सटीक गेंदबाजी करते हुए। इनके सामने तैयार है बल्लेबाज साहिल, तैयार है। ये देखिए आसमान में गेंद है, खिलाड़ी मौजूद है, ले लिया, लपक लिया, और एक झटका लगता हुआ। इस ओवर में देखेंगे तो ओवर हैट्रिक हो चुका है और गाना भी बज चुका है। नए बल्लेबाज, चलो आपको जल्द मैदान में जाना है, 13 गेंदे शेष है, और जीतने के लिए जरूरत है 25 रन की जरूरत है। यहां से रन बक्स बन सकते हैं, आप जाट डाल सकते हैं, 2 छक्के यहां से काम तमाम कर सकते हैं, 3 चौके आएंगे तो यहां पर पलटवार कर सकते हैं, लेकिन पलटवार करने की जरूरत है, ऐसा कहा जाता है। नए बल्लेबाज मैदान में जाते हुए विनायक पाटिल है, जिन्हें हम प्यार से चाइना कहते, वही बल्लेबाज मैदान में जाते हुए। गेंदबाजी के मोर्चे पर आसिफ शेख है। आसिफ ने देखेंगे तो यहां से 3 बल्लेबाजों को वापस भेजा है। मराठी में तो मैं ऐसा कहूंगा, तू हवेत खेळ, तुझे पकडू आम्ही झेल, अशा प्रकारचा ताळमेळ ठेवणारा गोलंदाजी मार्कवरती आहे। फिर एक बार गेंदबाजी के मोर्चे पर गेंदबाज आसिफ शेख तैयार है, और सामने देखेंगे तो पाटिल तैयार है बल्लेबाजी के लिए। ये नए बल्लेबाज है, ये फील्डिंग में यहां पर नजर रखते हुए, फील्डिंग के ऊपर नजर डालने के बाद अपने बैटिंग मार्क पर तैयार होते हुए, राइट आर्म गेंदबाजी के मोर्चे पर गेंदबाज तैयार है। अगली गेंद, लेफ्ट हैंड गेंदबाज है। ये देखिए, ये क्या कर रहे हैं, ये क्या कर रहे हैं, ये क्या कर रहे हैं, समझ में नहीं आ रहा है। अलग ढंग से खेलना चाहते थे, और जरूर यहां पर ये ओवर खत्म होता हुआ, 3 ओवर के बाद रन संख्या देखेंगे तो 16 रन। अब जीतने के लिए 6 गेंदे शेष है, और 12 गेंदे शेष है, और 25 रन की जरूरत है। 12 गेंदे 25 रन की जरूरत। जब तक यहां पर खेल रुका है तब तक के लिए मैं रुकता हूं, सीधे चलता हूं डीजे की तरफ।
पहिला चेंडू टाकून झाला पाहिजे होता तिसऱ्या षटकातला. गोलंदाजी मार्कवरती असणार आहे तो म्हणजेच कळकवणे संघाचा एक महत्वाचा गोलंदाज. आशिष 11 संघाचा हा गोलंदाज आहे. आकाश टावरे या ठिकाणी गोलंदाजी मार्कवरती असणार आहे. या आकाशकडे देखील तशाच प्रकारचा स्पेल आहे, तशाच प्रकारची गोलंदाजी करण्याची त्याची लकब आहे. त्यात तो यशस्वी ठरणार का? महत्वपूर्ण अशा प्रकारचा चेंडू आहे. समोर मात्र डावखुरा फलंदाज अर्थातच सुमेध असणार आहे. सुमेध कदम. या सुमेध काय करतो ते याच तावरेचा चेंडू खेळण्याकरिता सज्ज आहे. पंचांच्या बरोबर उजव्या बाजूकडून तो मारा करणार आहे डावखुऱ्या फलंदाजाकरिता. आणि हा उजव्या हाताचा गोलंदाज. समोर मात्र या चेंडूवरती मोठा प्रहार केलाय. चेंडू मात्र 2 क्षेत्ररक्षकांच्या दरम्यान आहे. तिथे मात्र सागर चेंडूवरती झपकन येतोय आणि या चेंडूवरती मात्र दुहेरी धाव पूर्ण होते. या 2 धावांनी मात्र समीकरण बदलणार आहे. 11 चेंडू आणि बेजाकरिता गरज असणार आहे ती म्हणजेच 23 धावांची गरज. 11 चेंडू 23 धावांची गरज आहे. समोर मात्र गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय तो म्हणजेच आकाश तावरे. बारामतीमधील एक चांगल्या प्रकारचा गोलंदाज हा या ठिकाणी या मैदानात खेळताना आपण पाहतोय. आकाश तावरेकडून ही गोलंदाजी केली जाते. 10-12 पालांचा रनअप आहे. पंचांच्या बरोबर उजव्या बाजूकडून मारा करतोय. समोर मात्र डावखुरा फलंदाज ज्याने पहिल्या चेंडूवरती दुहेरी धाव घेतली आहे अशा प्रकारचा हा सुमेधच्या बॅटमध्ये मात्र हा चेंडू येत नाहीये. एक चेंडू निर्धाव टाकला जातोय. आशिष 11च्या या आकाशकडून कळकवणे संघाकडून मात्र या ठिकाणी फलंदाजी केली जाते. प्रत्युत्तर दिले जात आहे. समीकरण बदलतंय. 4 चेंडू आणि वेजाकरिता 13 धावांची गरज आहे. 4 चेंडू 13 धावांची गरज. कोण कुणाचे 3-13 वाजवणार हे देखील पाहणं गरजेचं आहे. 10 चेंडू आणि 23 धावांची गरज. माफ करा, 10 चेंडू 23 धावांची गरज. एक चांगला फटका आहे. हवेत चेंडू आहे त्या ठिकाणी. क्षेत्ररक्षक येतो का ते पाहूया. क्षेत्ररक्षक बरोबर. ओहो, एक चांगला झेल, चांगल्या प्रकारचा झेल टिपला गेलाय. फलंदाज बाद होतोय. सुमेध बाद होतोय. सुमेधच्या स्वरूपात आणखी एक धक्का बसतोय. नवीन फलंदाज लवकरात लवकर मैदानात पाठवायचा. डीजे देखील हितचिंतक भाईंचं इथं आगमन झालेलं आहे. मंडळाच्या वतीनं त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. गेंदबाजी के मोर्चे पर गेंदबाजी का मोर्चा संभालते हुए बहुत ही अच्छी तरह से यहां पर ये कोशिश कर रहे हैं. अब देखेंगे ना तो जरूरत है 9 गेंदे शेष है. 23 रन की जरूरत है और सामने खेलने की जिम्मेदारी रहेगी बल्लेबाज कलकवनी की तरफ से. स्वाई है. भाईंसोबत असलेले दिनेशजी शिंदे पेडांबे यांचंही मंडळाच्या वतीने हार्दिक हार्दिक स्वागत. फिर एक बार गेंदबाजी के मोर्चे पर गेंदबाज तैयार होते हुए. 9 गेंदे हैं और जीतने के लिए 23 रन की जरूरत है और स्वाई यहां पर बल्लेबाजी का छोर संभालते हुए. गेंदबाजी के मोर्चे पर आकाश तारवे है जो बारामती के खिलाड़ी है. आज रत्नागिरी जिले में खेलते हुए, लेकिन इस बार देखेंगे ना तो अच्छी गेंद, बहुत ही अच्छी गेंद. ये टिप्पा किस तरह का डालना है ये पूरी तरह से जानते हैं. ये इसी तरह की गेंदबाजी बारामती यानी पुणे में करते. यही गेंदबाज अब यहां पर सफल गेंदबाजी करते हुए. वही आकाश तारवे. इस बार अच्छी गेंद पूरी तरह से फंसा है. लेफ्ट हैंड बल्लेबाज को यहां पर कोई भी मौका नहीं दे रहे, पूरी तरह से बांध कर रखते हुए. अब यहां से जीतने के लिए 23 रन की जरूरत है. गेंदे शेष है 7 गेंदे, 23 रन की जरूरत है. फिर एक बार आकाश गेंदबाजी के मोर्चे पर गेंदबाज तैयार है 8 10 कदमों का इस्तेमाल करते हुए. अगली गेंद अंपायर के बगल से. ये देखिए हेलीकॉप्टर शॉट खेलना चाहते थे लेकिन इस बार 1 रन मुकम्मल. दूसरी की कोशिश और ये देखेंगे करीबा मामला बन सकता है और ये रन भी पूरा होता है. 2 रन यहां पर मुकम्मल होते हुए और
2 रनों के साथ साथ रन संख्या बढ़ती हुई कुल मिलाकर रन संख्या 20 रन, 6 गेंदें शेष है और जीतने के लिए 21 रन की जरूरत है। जब तक खेल रुका है तब तक के लिए मैं रुकता हूं, सीधे चलता हूं डीजे की तरफ। आपण पाहतोय या स्पर्धेतला दुसरा उपांत्य फेरीचा सामना आकाश 11 रिक्टोली विरुद्ध कळकवणे अ। नाणेफेकीचा कौल कळकवणे अ च्या खात्यात गेल्यानंतर 39 धावांवरती आशिष 11 रिक्टोली संघाला या ठिकाणी रोखलं होतं। आता मात्र पाठलाग करत असताना 6 चेंडू आणि वेजाकरिता 21 धावांची गरज आहे, ते म्हणजेच कळकवणे संघाकरिता। या आधीचा जो सामना झाला होता तो पहिला उपांत्य फेरीचा सामना मराठी समाचार विरुद्ध कळकवणे, यामधून कळकवणे ब संघ या स्पर्धेच्या अंतिम फेरीत दाखल झालेला आपण पाहतोय। गोलंदाजी मार्कवरती आहे तो पुन्हा एकदा आसिफ असणार आहे। आसिफचा पुढचा चेंडू असणार आहे, पहिला चेंडू आहे, 6 चेंडू विजयाकरिता 21 धावांची गरज आहे। गोलंदाजी मार्कवरती मात्र पुन्हा एकदा आसिफ शेख तयार आहे, तर समोर मात्र आहे तो फलंदाज कळकवणे संघाचा। पाहूया कशा प्रकारची फलंदाजी करत होते विनायक, पाहूया कशा प्रकारचे प्रत्युत्तर देत होते। एकूण विनायक नाव आहे, 21 धावांची गरज आहे। इथे मात्र हा चेंडू पाहिला तर पाहायचं आहे, धाव घ्यायचा प्रयत्न केला होता परंतु त्या नादात मात्र फलंदाज बाद होतोय आणि त्याचबरोबर या ठिकाणी उद्दिष्ट आहे ते अवघड होणार आहे, परंतु मी थांबतोय, डीजेला बोलावतोय। असं गेलो असं आलो, कमॉन डीजे। अमित नवा फलंदाज मैदानात जाताना आपण पाहतोय। समीकरण मात्र या ठिकाणी बदलणार आहे। एकूण चेंडू शिल्लक आहेत ते 5, विजयाकरिता 21 धावांची गरज आहे। अमित मात्र स्ट्राईक एंडवरती आहे, तर समोर मात्र असणार आहे तो म्हणजेच आसिफ शेख, ज्याने अचूक फेक केले। अशा प्रकारचा हा आसिफ शेख त्याच्याकरिता क्षेत्ररक्षण सजवले गेलेले आहे आणि क्षेत्ररक्षण सजवल्यानंतर डावकुरा फलंदाज पाहूया त्याला कशा प्रकारे प्रत्युत्तर देत होते। डावकुरा फलंदाज अर्थातच विनायक आहे। विनायक करिता हा चेंडू 21 धावांची गरज। गोलंदाजी मार्कवरती मात्र आपण पाहतो तो पुणे शहरातील एक गुणमान गोलंदाज, जलदगती गोलंदाज आहे, अचूक टप्पा आहे। चेंडूचा टप्पा पडल्यानंतर चेंडू मात्र कळत नाहीये, बरोबर यष्टिरक्षकाच्या हातात जातोय। फलंदाज या ठिकाणी विनायक बीट होतोय। 4 चेंडू विजयाकरिता 21 धावांची गरज आहे। 3 षटकार आले ना तर या सामन्यात पलटवार होऊ शकतो। 4 चेंडू 21 धावांची गरज आहे। पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज होतोय। या षटकातला पुढचा चेंडू आसिफचा, हा चेंडू देखील अप्रतिम चेंडू आहे। यष्टिरक्षक देखील या ठिकाणी थोडासा बीट होतोय, धाव घेण्याचा प्रयत्न करतोय, स्वतःकडे स्ट्राईक ठेवण्याचा प्रयत्न केला गेला, पंचांकडून 22चा इशारा येतोय। एकूण 3 चेंडू शिल्लक आहेत आणि विजयाकरिता 20 धावांची गरज आहे। इथे मात्र कीस काढण्याची गरज आहे। सलग 3 चेंडूवरती 3 षटकार ठोठावणार का? अमितने मात्र स्वतःकडे स्ट्राईक घेतलाय। अमितला माहित आहे की माझ्याकडे क्षमता आहे, अनुभव आहे, या सगळ्या गोष्टीचा तो वापर करणार आहे। पण समोर कोण आहे तर पुण्यातला एक नामवंत अशा प्रकारचा गोलंदाज आसिफ शेख याच्या हातात चेंडू आहे। तो मात्र हे शेवटचे 3 चेंडू टाकणार आहे। 10-20 धावा मात्र त्याला रोखायच्या, त्याकरिता तो गोलंदाजी मार्कवरून सज्ज होतोय। समोर मात्र या 20 धावांचा मोठा पल्ला गाठण्याकरिता सज्ज असणार आहे तो अबललीचा सुपुत्र अर्थातच अमित पवार। ओहो, अमित पवार मात्र चेंडू वरती करतोय वार, चेंडू हवेत आहे। त्या ठिकाणी क्षेत्ररक्षकाला झेल सापडणार नाहीये, कारण काजूचा अडथळा होता, त्यामुळे मात्र एकेरी धाव प्राप्त होणार आहे। आता मात्र औपचारिकता शिल्लक आहे, 2 चेंडू शिल्लक आहेत आणि विजयाकरिता 19 धावांची गरज आहे। 2 चेंडू 19 धावांची गरज। गोलंदाजी मार्कवरती मात्र आपण आसिफला पाहतोय। आशिष 11 रिक्टोलीचा संघ बहुधा या स्पर्धेच्या
अंतिम फेरीचा दावेदार ठरणार का, अंतिम फेरीत दाखल होतो का ते पाहायचंय. या आधी कळकवणे ब हा संघ या स्पर्धेतल्या अंतिम फेरीत दाखल झालेला आहे. आता मात्र हा चेंडू पाहिला तर अतिशय सुरेख चेंडू आहे. फलंदाजाला समजत नाहीये. पुन्हा एकदा एकेरी धाव घेतली जाते. पंचांकडून लेग बाईटचा इशारा येतोय आणि लेग बाईटच्या स्वरूपात आणखी एक धाव प्राप्त होणार आहे. या एका धावेने संघ पोहोचतोय एकूण 23 या धावसंख्येवरती. विजयाकरिता एक चेंडू आणि 18 धावांची गरज. एक चेंडू 18 धावांची गरज. गोलंदाजी मार्फत आपण गोलंदाज पाहतोय तो म्हणजेच आसिफ शेख, एक पुण्यातला चांगल्या प्रकारचा गोलंदाज. पुन्हा एक चांगला फटका. चेंडू मात्र या ठिकाणी कोणत्याही प्रकारची धाव नाही आहे आणि या स्पर्धेतल्या अंतिम फेरीत दाखल होतोय तो संघ आहे आशिष 11 रिक्टोली विरुद्ध कळकवणे अ. हा या स्पर्धेतला शेवटचा सामना असेल याची आपण नोंद घ्यायची. ग्रँड फिनाले आशिष 11 विरुद्ध कळकवणे ब. दोन्ही संघांना विनंती आहे आपण लवकरात लवकर टॉस करिता समालोचन कक्षासमोर यायचं आहे. अतिशय दर्जेदार अशा प्रकारची स्पर्धा आहे. या सामन्यातील सामनावीर हा किताब देखील या ठिकाणी आपण वितरित करणार आहोत. या सामन्यातील सामनावीर ठरतोय ज्याने अप्रतिम अशा प्रकारची गोलंदाजी केली आहे. 11 धावा खर्च केल्यात, 2 षटकं टाकलेत आणि गडी बाद केलेत. ते एकूण 4 गडी गारद केलेत. त्यामुळे आसिफ शेख ठरतोय मॅन ऑफ द मॅचचा मानकरी. दुसऱ्या उपांत्य फेरीतील मॅन ऑफ द मॅच गोज टू आसिफ शेख, आशिष 11 रिक्टोली. आणि त्याचबरोबर कळकवणे ब. आपला हा अंतिम सामना आहे. आपण लवकरात लवकर टॉस करिता समालोचन कक्षासमोर यायचं आहे. या स्पर्धेतील प्रथम क्रमांकाचं पारितोषिक रोख रुपये रक्कम. फक्त 5 मिनिटांची रेस्ट असेल. फक्त 5 मिनिटांची रेस्ट असेल. प्रथम क्रमांकाचं पारितोषिक रोख रुपये रक्कम. आकर्षक चषक या ठिकाणी पुरस्कृत केलंय राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुका अध्यक्ष निलेश कदम यांच्याकडून पुरस्कृत करण्यात आलेले आहे. त्याचबरोबर या स्पर्धेतील उत्कृष्ट फलंदाज याच्याकरिता रोख रुपये रक्कम 1100 रुपये. उत्कृष्ट गोलंदाज याच्याकरिता देखील 1100 रुपये. त्याचबरोबर स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडू याच्याकरिता 1500 रुपये रोख रक्कम असणार आहे. त्याचबरोबर या स्पर्धेतील जी भव्य दिव्य आकर्षक चषकं दिसत आहेत ही आपल्याला पुरस्कृत केलेत कैलासवासी आशिष अमृतराव शिंदे यांच्याकडून पुरस्कृत करण्यात आली आहेत. त्यांच्या स्मरणार्थ अनंत नगर रिक्टोली शिंदे परिवाराकडून ही पुरस्कृत करण्यात आलेली आहेत. त्याचबरोबर ही जी क्रीडानगरी दिसते या क्रीडानगरीचं जे भव्य दिव्य आणि सुबक अशा प्रकारचं रूप आहे ते पाहायला मिळतं. ते म्हणजेच आपल्या मंडळाचे खजिनदार सचिन यशवंतराव शिंदे, MD शिंदे, कार्याध्यक्ष अनिल शिंदे आणि मंगेश शिंदे यांच्या प्रयत्नातून ही एक सुंदर क्रीडानगरी आपण साकारलेली पाहतोय. अतिशय दर्जेदार अप्रतिम अशा प्रकारचा आपण या स्पर्धेतला महाअंतिम सामना पाहणार आहोत. 2 मातब्बर संघ या ठिकाणी लढण्याकरिता सज्ज आहेत. आशिष 11 रिक्टोली विरुद्ध कळकवणे ब अशा प्रकारचा या स्पर्धेतला महत्वपूर्ण अंतिम सामना थोड्याच वेळात सुरू होणार आहे. दोन्ही संघांना विनंती आहे आपण टॉस करता बरोबर समालोचन कक्षाच्या दिशेने यायचं आहे. जो